आपल्याकडे श्रद्धा पकाले आणि धनश्री सावंत या दोघींना मुली झालेल्या आहेत आणि नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. त्यांनी ॲक्च्युली ट्रीटमेंट त्यांची पहिल्यांदा दुसरीकडे होती, पण त्यांनी आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलविषयी गुगलवर यूट्यूबवर सर्च केलं, इतरांकडूनही ऐकलं की इकडे मुली झाल्यावर खूप उत्साहात तिचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो आणि काही चार्जेसही घेतले जात नाहीत आणि नॉर्मल डिलिव्हरीला विशेषतः भर दिला जातो. हे त्यांनी ऐकून सगळीकडं ऐकलं होतं, पाहिलं होतं. मग त्यांनाही मनापासून वाटत होती की पहिल्यांदा आपल्याला मुलगी व्हावी आणि तिचंही असंच उत्साहात कौतुकात सेलिब्रेशन बर्थडेचं व्हावं, म्हणून त्यांनी आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना दोघींनाही पहिल्यांदा मुली झालेल्या आहेत आणि दोघींची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा बेटी है तो बेटी है तो बेटी नहीं पिता पे बोझ बदलने होगी पुरातन सोच, बेटी नहीं पिता पे बोझ बदलने होगी पुरातन सोच. आपल्याकडे मेडिकल हॉस्पिटलमध्ये दोन्ही पेशंटना मुली झालेल्या आहेत आणि त्या मुलींच्या जन्मदिन हा आपण केक कापून सेलिब्रेट करतो आणि त्यामुळे आपण हे केक मागून त्यांचा आज बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. नमस्कार. आज आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये धनश्री सावंत आणि श्रद्धा पकाले यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल त्या बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी आपण सर्व इथे जमा झालेला आहे. आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये 3 जानेवारी 2012 रोजी हे मुलगी वाचव अभियान चालू झालं. आपण मुलाच्या जन्माचं जसं स्वागत करतो तसं मुलीच्या जन्माचं स्वागत करत नाही, ही गोष्ट राग सरांनी ऑब्झर्व केली आणि त्यांनी मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत जवळपास आज हॉस्पिटलमध्ये 2,500च्या वर मुलींची फ्री डिलिव्हरी झाली आहे. मग ती नॉर्मल डिलिव्हरी असो, सिझेरियन असो किंवा कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी असो, मुलगी झाली तर आम्ही त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा हॉस्पिटलचं बिल घेत नाही. आणि या अशा प्रकारे जवळपास 2,500च्या वर मुलीची फ्री डिलिव्हरी झालेली आहे. पुढचं आता प्रस्तावना लता मॅडम करतील. मध्ये श्रद्धा पकाले आणि धनश्री सावंत या दोघींनाही फर्स्ट टाइम मुली झालेल्या आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट अगोदर दुसऱ्या हॉस्पिटलला होती, पण मेडिकेअर हॉस्पिटलविषयी आणि मुलीच्या जन्माच्या उत्सवाविषयी त्यांनी बरेच दुसऱ्यांच्याकडून ऐकलं, मीडियावरही पाहिलं. इतक्या जोरात उत्साहात मुलीचा जन्मदिन साजरा केला जातो हे त्यांना कळले. त्यांनाही वाटत होतं मुलगी व्हावी आणि तिचंही असं उत्साहात जन्मदिन साजरा व्हावा, म्हणून त्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशनही केलं आणि दोघींची डिलिव्हरी नॉर्मल झाली, दोघींनाही मुली झालेल्या आहेत. आणि आज आपण त्यांच्या जन्मदिन केक कापून फुले वगैरे करून सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यांच्याकडून चार्जेस काहीच घेणार नाही आहोत, कारण आपण मुलगी झाल्यावर कोणतीही चार्जेस आकारत नाही. हॉस्पिटल फ्रीमध्ये डिलिव्हरी केली जाते आणि मुली झाल्यामुळे त्या दोघींनाही खूप आनंद झाला. श्रद्धा पकाले आणि धनश्री सावंत यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये कन्यारत्न प्राप्त झाले, त्याबद्दल त्यांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करूया. अभिनंदन.
बेटी है तो बेटी है तो बेटी नहीं पिता पे बोझ, बेटी नहीं पिता पे बोझ, बेटी है तो चला हळूहळू चला थांबा थांबा हळूहळू हळूहळू आपापल्या द्यायचे चला चेंज करू नका चला बेटी है तो कल है बेटी है तो कल है बेटी नहीं पिता पे बोझ, कल है बेटी है तो कल है बेटी नहीं पिता पे बोझ, बेटी नहीं पिता पे बोझ, बेटी है तो बेटी है तो तरी मी काय माहिती का तू नाव काय ती मगापासून माझ्याकडे बघू हसत होती मला हे समजत होतं की तू एवढी का हसत होती तू किती तुझा जन्म झालाय कधी 2013ला तिचा जन्म इथं झालाय आणि ती मला एवढी ओळखत होती ना ती मगापासून मी विचार करतोय एवढी जर सगळी गर्दी मध्ये ही एकटीच माझ्याकडे बघून हसते आता किती रे 7 किती वर्ष झाली 2013 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 किती वर्ष झाली 12 वर्षाची झाली बघता बघता छान वाटलं पण मला तिने किती ओळख ठेवली ना मगापासून नाही ना मला हे पण समजलं नाही तुम्हाला एवढी सगळी गर्दी आणि या गर्दीमध्ये ती एकटीच बघून माझ्याकडे हसते नंतर लक्षात आलं की तिचा जन्म तुला झालाय 2013चा अरे खूप छान वाटलं 7वीला आहे ना खूप मोठ्या होती चला पटापट पाटील मॅडम दरवाजा लावा चला एक मिनिट हो दे दोन्ही मुली घरी चाललेल्या आहेत आनंदाने एक मुली एक मोठ्या गाडीमध्ये एक रिक्षामध्ये आमच्याकडे सर्व स्तरातील पेशंट येतात रिक्षात जाणारे पण असतात आणि अगदी मोठमोठे BMW असतात आणि सर्वच पेशंट मुलींना आनंदाने घेऊन घरी जातात